आपण बघणार आहोत तो म्हणजे सायकोसिस. न्यूरोसिसच्या पेक्षा जास्ती त्रासदायक हा सायकोसिस असतो आणि मॅक्झिमम वेळा न्यूरोसिस मधून पेशंट सायकोसिस मध्ये जातात किंवा काही गोष्टी अशा पण असतात जेव्हा सायकोसिस हा वेगळ्या पद्धतीनं पण दिसू शकतो. त्यातलंही आपण काय बघतो आहोत, चिंता विकृती किंवा अँझायटी डिसऑर्डर. ही पहिली विकृती आपण काल बघितली. हम्म ही सर्वात पहिली डिसऑर्डर आहे की जी न्यूरोसिस मध्ये येते. आता याच्यामध्ये पेशंट याच्यामधून जेव्हा परिस्थिती बदलते त्यावेळी थोडासा बाहेर आल्यासारखा वाटतो, परंतु त्याला हे वारंवार होतच असतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये परिस्थितीला समायोजन करण्यासाठी तो असमर्थ असतो, त्याच्यामुळे तो सतत त्या गोष्टीचं टेन्शन घेतो. याला आपण काय म्हणतो, अँझायटी डिसऑर्डर. बऱ्याच वेळेला पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ह्या कंडिशन मधून जाणारे कोण असतं, तर जनरली एका सिच्युएशन मधून दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जाणारी लोक. उदाहरणार्थ, मुली, काही वयात येणाऱ्या मुली ह्या प्रॉब्लेम मध्ये असतात, त्यांना हे एन्झायटी डिसऑर्डर असते. त्याच्यानंतर अं, बघितलं आपण की हिस्टेरिया हा जो प्रकार आहे तो सुद्धा मायनर स्वरूपात अँझायटी डिसऑर्डर म्हणूनच ओळखला जातो. याच्यामध्ये एखाद्या आर्थिक परिस्थितीतला मोठा बदल असू दे किंवा सामाजिक परिस्थितीतला बदल असू दे, म्हणजे उदाहरणार्थ बदली झाली आहे दुसरीकडे कुठेतरी, मग त्याच्याशी अकोमोडेट होणे किंवा त्या गोष्टीशी समायोजन करणे हे कठीण असतं लोकांना. अशा परिस्थितीतून जात असताना लोक आनंदी राहत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीचं स्ट्रेस घ्यायला लागतात. हे आपल्याला अँझायटी डिसऑर्डर बघायला सगळीकडे सगळीकडे मिळते. दुसरी, दुर्भीती किंवा भयगंड किंवा फोबिक डिसऑर्डर. आता ही अनेक गोष्टींची असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची नैसर्गिक गोष्टी सगळ्याच आहेत आणि त्यातल्या एखाद्या गोष्टीची मनुष्याला प्रचंड भीती असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्याला अजिबात 10व्या मजल्यावरून खाली बघणे किंवा कुठल्या तरी डोंगरावरून खाली बघणे ही गोष्ट अजिबात चालत नाही. किंवा एखाद्याला हा एखाद्याला कोळ्याची भीती असते, बऱ्याच बायकांना झुरळाची भीती असते, पालीची भीती असते. अशा पद्धतीत अनेक प्रकारच्या भीती या लोकांना मनातून असतात. पाण्याची भीती असते काही जणांना, प्रचंड स्वरूपात असते, म्हणजे असं थोड्या बहुत नाही, पाण्यात पाय सुद्धा न घालणारे लोक असतात. हम्म तर हा फोबिया, कारण नसताना एखाद्या गोष्टीविषयी भीती वाटणे, याला भयगंड असे म्हणतात. हम्म मानसशास्त्रज्ञांनी 300 पेक्षा जास्त भयगंड शोधून काढलेले आहेत. 300 पेक्षा जास्त अशा गोष्टी आहेत ज्या भयगंड या कॅटेगरीमध्ये येतात. विशिष्ट उद्दीपक वस्तू किंवा कृती यांची असारासार भीती वाटणे आणि ती परिस्थिती टाळण्यासाठी जबरदस्त इच्छा जोडलेली असणे, अशा गुणधर्मांनी युक्त भीतीला दुर्भीती किंवा भयगंड किंवा फोबिक डिसऑर्डर असं म्हणतात. असा असारासार भीतीमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येतात. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या ह्याचं जायंट व्हील असतं बघा, कुठे उरुसला वगैरे कधी गेला असाल तर ते मोठंच्या मोठं व्हील असतं, त्याच्यातून अख्खी सिटी दिसते. आता सगळ्यांनी ठरवलंय की फॅमिली अख्खी जाणार आहे आणि त्यातला एखादा भयगंडानं हे आहे, मग काय होतं, त्याच्याबरोबर कोणीतरी थांबा, तो नाही बसू शकत, तो घाबरतो, मग परत सगळ्या त्याचा विचका होतो. तर याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा माणसांना समायोजन करण्यासाठी अडचणी येत असतात. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, मानसिक आजार या स्वरूपात घेतलेला आहे. आता ह्याच्यात परत 3 पार्ट केलेत. एक आहे साधी दुर्भीती, दुसरी सामाजिक दुर्भीती आणि तिसरा आहे अगोरा. पहिली भीती बघूया, साधी दुर्भीती किंवा सिंपल फोबिया. उदाहरणार्थ, कुत्रा किंवा मांजर
झुरळ, उंदीर असे जे प्राणी आहेत त्यातलेही विशेषतः आपण पाळीव प्राण्यांविषयी भरपूर काही जणांना दिसते भीती. हे कुठून तरी वाचलेलं असतं की मांजराच्या कुत्र्याच्या केसांमुळे अस्थमा होतो. आणि ही त्यांच्या मनात एवढी भीती बसलेली असते की हे प्राणी आपल्याला चावतील की काय, किंवा त्यांना काहीतरी म्हणजे त्याच्याविषयीचा फोबियाच असतो. असे लोक कुठेही फिरायला पण जात नाही. म्हणजे दुसऱ्या पाहुण्यांकडे, माझ्याकडे मांजर आहे, आणि माझी एक मामी अशी आहे की जी येताना आधी फोन करूनच विचारते तुमच्याकडेचं मांजर आहे की गेलं. घरात जर मांजर नसेल तेव्हा ती येते, नाही तर ती येतच नाही. म्हणजे काय होतं, तर नॉर्मल राहिलं का? नाही. मांजर हा अडथळा असू शकत नाही माणसांना भेटण्यासाठी, बरोबर आहे. पण तो अडथळा होतो आहे, याचा अर्थ फोबिया हा काय आहे, आपल्या नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल आहे, या कॅटेगरीमध्ये त्याला घेतलेलं आहे. आता यांची भीती छान वाटणे. वाटते कुत्र्यांची वगैरे. हा हा, कुत्र्यांची भीती वाटणे किंवा काही जणांना एक कुत्र्यांना छान हँडलच. वाटते. लोकांच्या घरात कुत्रे असतात ते, म्हणजे सगळे एक साथ माणसं आणि कुत्रे घरामध्ये एकत्रच पूर्ण वावरत असतात. वावरत असतात, आणि प्रत्येक कुत्रा काय चावणारा नसतो. परंतु कुत्र्याला सुद्धा काही संकेत असे असतात की जे आपल्या हावभावातून झाले तर त्याला माणूस चोर वाटू लागतो, आणि कुत्रा मागे लागतो किंवा भुंकतो किंवा काय असेल ते संशयित वातावरण निर्माण झालं की कुत्रा सावध होतो. आणि मग असे जे व्यक्ती असतात ते आणिच घाबरतात. त्यामुळे अशा लोकांना समाजात इतर लोकांमध्ये मिक्स होण्यासाठी प्रॉब्लेम होतो, आणि त्यामुळे याला न्यूरोसिस या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे. आता ही साधी दुर्भीती आहे, याच्यामध्ये काय पाहिजे आहे, म्हणजे कशा पद्धतीनं सोडवता येऊ शकते. तर एखादा अत्यंत पाळलेला कुत्रा किंवा पाळलेलं मांजर सावकाशपणे त्यांच्या मांडीत नेऊन ठेवणे, किंवा 2 वेळा जो अगदी जवळचा कुत्रा आहे त्याच्यासोबत 2 दिवस घालवता येणे, याच्यामुळे ही भीती निघून जाऊ शकते, जास्ती दिवस टिकत नाही. परंतु अजून आता ह्याच्यात पुढे पुढे पण कॅटेगरी आहेत. त्याच्यातली दुसरी आहे सामाजिक भीती किंवा सोशल फोबिया. समूहामध्ये इतरांबरोबर आंतरक्रिया करताना भीती वाटते. दीर्घकालीन व असारासार अशी या भीतीचं स्वरूप असतं. उदाहरणार्थ, समूहात जाण्याची भीती वाटणे, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा उपयोग करण्याची भीती वाटणे, सर्वांबरोबर गाण्याची भीती वाटणे, किंवा स्टेज डेअरिंग नसणे. इथे असलेल्या बऱ्याच जणांना ही भीती असणार. बरोबर आहे. लहानपणी आपण कधीतरी पाठांतर स्पर्धेत भाग घेतलेला आहे शाळेमध्ये, 10वी पर्यंत. मग तिथे लोक कशी वागत असतात, आंधळे गिळायचे मध्ये मध्ये, हातापायांना घाम आलेला असतो, बरोबर आहे. सगळे सिंपथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी तिथे झालेली असते अशा लोकांची. मग अशातून ही सगळी कशाची निगडीत आहे, तर सामाजिक भीती. सामाजिक भीतीमध्ये ही गोष्टी येतात. आता काही जणांमध्ये म्हणजे असं असतं की तुम्हाला जर एका गर्दीत गेलंय मनुष्य, तर त्याला हायपोटेन्शन होतं. म्हणजे सिंपथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी दिसायला लागते, थोडक्यात थोडक्यात सांगायचं तर. मग त्याला तिथे करमतच नाही, श्वास अपुरा पडतोय असा वाटायला लागतो. अशी ज्या व्यक्ती असतात त्या प्रवासाला काही उपयोगी आहेत का? नाही. किंवा कुठेतरी पिक्चरला गेले समजा, किंवा कुठल्या तरी नाटकाला जायचं आहे समजा, तर अशा व्यक्ती तिथे बसूच शकत नाही. कारण खूप लोक दिसली भरपूर ठिकाणी की त्यांना ऑक्सिजन कमी पडतोय असं वाटायला लागतं, किंवा काहीतरी आपल्याला अनहायजेनिक गोष्टी, त्यांच्या इन्फेक्शन मला होतंय की काय, असले विविध त्यांच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतात. ही झाली सोशल किंवा सामाजिक दुर्भीती. तिसरं आहे ॲगोरा. त्यालाच इंग्लिशमध्ये ॲगोरफोबिया असं म्हणतात. ॲगोराफोबिया.
सर हा चिंतावस्था अगोरा विकृती. शब्द नेमका मराठी आहे का काय आहे तो शब्द? इंग्लिशच शब्द आहे तो? त्याला दुसरं नाव नाही, अगोरा असंच दिलंय. चिंताविस्ता विकृतीमध्ये ॲगोराफोबिया हा सर्वात तीव्र स्वरूपाचा आजार आहे. विशिष्ट परिस्थिती किंवा वस्तूची भीती वाटणे, विशिष्ट भीतीचा समुच्चय असणे, उदाहरणार्थ खुल्या जागेची भीती, गर्दीची भीती, पाण्याची भीती, उंचीची भीती, अशी सगळी, किंवा नवख्या जागेची भीती, बाजार, भुयार, पूल, धान्याचे गोडाऊन, बस, रेल्वे स्थानके, विमानतळे इत्यादी जागांची भीती. आता ह्याच्यामध्ये काय असतं, तर मॅक्झिमम वेळा ॲगोरा कधी म्हणायचं, तर जेव्हा कॉम्बिनेशन असतात. म्हणजे आता काही जणांना फक्त खूप माणसं असतील तिथेच भीती वाटते, परंतु काही जण असे असतात ज्यांना ही पण भीती असतेच, प्लस काय असतं, क्लस्टोफोबिक होत असतात ते. म्हणजे कसं म्हणायचं त्याला, की समजा एखादा भुयार आहे खोल. आता समजा तुम्ही कुठे गेलाय, इजिप्तला गेलाय, आणि इजिप्तमध्ये बघायचं काय आहे, तर पिरॅमिड आहे. पण पिरॅमिडमध्ये बघण्यासारखं काय आहे, तर त्यांच्या खाली जे काही गुहा आहेत त्याच्यातून जाऊन आतमध्ये जाऊन त्या ज्या रूम्स आहेत कशा बनवलेल्या होत्या हे बघणं, हेच बघण्यासारखं काय आहे तर हे आहे. पण असा माणूस जाईल इजिप्तला, बाहेरून फोटो काढेल, पण आतमध्ये जाऊन त्या गुहेत काय आहे हे बघण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. आलं लक्षात? क्लस्टोफोबिक असतात. उदाहरणार्थ अशा अशा व्यक्तींमध्ये कसं असतं, तर बऱ्याच वेळेला क्लस्टोफोबिकचे जे असतात त्यांना गाडीमध्ये सुद्धा काचा बंद केल्या की प्रॉब्लेम येतो, घाबरतात, काचा उघडायला लागतात. उघड्या काचेनं म्हणजे एसी बाकीच्यांनी लावायचा नाही गाडीत. गाडीच्या काचा उघड्या ठेवायच्या. तर अशा पद्धतीत सोशल पण असतं आणि टिपिकल एखाद्या गोष्टीचं पण असतं. म्हणजे काही जणांना माणसाची एवढी हे असते, म्हणजे अं, काही मुलं तुम्ही बघितलेली असाल, की त्यांना सगळं येत असतं. अगदी तुमच्याच कोणीतरी मैत्रिणी असणार, की त्यांना सगळं यायचं, पण शिक्षकांनी प्रश्न विचारला, समोर उभं केलं, की हे गप गार, पप्प करतात. आठवत आहेत अशा गोष्टी झालेल्या तुमच्या बाबतीत कदाचित असतील. हळूहळू आपण याच्यातून वर येऊ शकतो. म्हणजे कारण का, अशा वेळी काही जणांना आधार मिळतो, परंतु काही जणांना आधार मिळत नाही. ते स्वतःहून समायोजन करतात, परंतु अशा ठिकाणी व्यक्तीचा जो समायोजन करून देतो तो तिच्यासाठी खूप मोठा व्यक्ती असतो, हे लक्षात ठेवायचं. सायकोलॉजिस्टनी या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे, की अशा गोष्टी असतात आणि त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल, तर समायोजनाची क्षमता वाढवावी लागेल. परत परत त्याच गोष्टीला सामोरे जाणे हेच त्याचं सोल्युशन आहे. यानंच आपल्याला त्या गोष्टींमधून बाहेर पडता येऊ शकतं, हे त्यांना समजावलं पाहिजे. ओके, पुढे तिसरी आहे परिवर्तनात्मक विकृती किंवा कन्व्हर्जन डिसऑर्डर. हे काय आहे? या आजारामध्ये म्हणजे या आजारामध्ये रुग्णाचं या आजारावर नियंत्रण नसतं. म्हणजे हा आजार असा आहे की ज्याच्यामध्ये रुग्णाचं नियंत्रण नाही आहे. आता भीती वगैरे जर बघितली तर रुग्ण काय त्यातून बाजूला होऊ शकतो, किंवा अशा भीतीला स्वतःहून समायोजन करण्यासाठी समोर जाऊ शकतो. नियंत्रण आहे. प्रचंड मानसिक ताणामधून या आजाराची लक्षणे दिसायला लागतात. लक्षणे अचानक निर्माण होतात. कोणतेही दृश्य कारण या विकृतीमागे ठळकपणे नसते. व्यक्तीच्या मानसिक बिघाडाचे परिवर्तन शरीर क्रियात्मक बिघाडात होते, म्हणून याला परिवर्तनात्मक विकृती असं म्हणतात. आता याला काय म्हणतात? सायकोसोमॅटिक. स्वस्तिका, ओके. यामध्ये काय होतं, शरीराच्या शरीराच्या ज्या क्रिया असतात त्या मनाच्या आधारे बदलतात. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं यांना म्हणतात. परिवर्तनात्मक विकृती याच्यामध्ये कसं होतं, की प्रथम मानसिक बिघाड होतो. म्हणजे मनावर आपण जेव्हा कंट्रोल ठेवून आहोत अशी परिस्थिती आहे, परंतु कुठल्या तरी कारणामुळे
ही रासायनिक परिस्थिती आतली बदलली, मनाचे विचार करण्याची बाजू बदलली, आणि मग काय होतं तर शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. असं काही जणांमध्ये होतं. याला काय म्हणतात, कन्व्हर्जन डिसऑर्डर. मनाच्या आजाराचं कन्व्हर्जन शरीराच्या विकारामध्ये दिसायला लागतं. कन्व्हर्जन हो. ओके. आता प्रथम मानसिक बिघाड होतो, तिथे रसायने बदलतात, नंतर त्या मानसिक बिघाडाचे परिवर्तन शारीरिक बिघाडामध्ये होते. चार्जर जरा लाव माझ्या मोबाईलला. चार्जर. याला परिवर्तन विकृती असं म्हणतात. शारीरिक आजारांच्या आधारे इतरांचे लक्ष वेधून घेणे हा यामागचा हेतू असतो. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणे हे पण यामागचं मानसिक कारण काय असतं तर हे असतं. बऱ्याच जणांमध्ये ही गोष्ट कशा पद्धतीनं असते तर एखादं मूल तुम्ही बघितलेलं असणार, शाळेच्या मुलांमध्ये बऱ्याच वेळेला ही गोष्ट दिसून येते. याला म्हणतात काय, ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. कधी ऐकून माहिती असेल तुम्हाला कोणाला. तर अशा वेळी मुलं असं वर्तन करतात की जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. म्हणजे 5 अंगणवाडीत मुलं बसलेली आहेत आणि त्यातलं एक मूल एवढ्या जोरात ओरडायला सुरुवात करतं की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. थोड्या वेळानं ते परत बरं होतं. आता ह्याच्या मागे काय आहे, अटेन्शन डेफिसिट हे कारण आहे. आणि तो करतोय काय, हायपर ऍक्टिव्हिटी. आलं लक्षात, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे या मुलाला पाहिजे तितकं लक्ष त्याचे पालक देत नसतील, किंवा त्याला अंगणवाडीमध्ये सुद्धा त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं असं त्याला वाटतं, आणि म्हणून तो वेगवेगळ्या ऍक्शन करून शरीराद्वारे हे आपल्याकडे मिळवतो. तर हे आहे कन्व्हर्जन डिसऑर्डर. किंवा अजून सायकोसोमॅटिक भरपूर डिसीज असतात ज्याच्यामध्ये असे लक्षणं दिसतात, परंतु ते वेगवेगळ्या आजाराच्या स्वरूपात ट्रीट केले जातात. परिवर्तनात्मक विकृती हे एक काय झालं, न्यूरोसिसचा एक प्रकार झाला. परंतु अजून मोठे मोठे आजार सुद्धा या कॅटेगरीमध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, आहेत, पुढे पण येणार आहेत. ओके. ज्याचं रूपांतर सायकोसिस मध्ये होण्याची शक्यता खूप जास्ती असते. इतरांचे लक्ष, आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणे, सहानुभूती किंवा प्रेम मिळवणे हे हेतू बऱ्याच वेळा साध्य करून घेतले जातात. ओके. हे हेतू बऱ्याच वेळेला साध्य करून घेतले जातात. यामध्ये स्पर्श बधीर होतो, किंवा हातापायाच्या संवेदना नाहीशा होऊन जातात, किंवा एखाद्याला डोळे असे घट्ट मिटून घेतो. आता आमच्याकडे बऱ्याच वेळेला ही साधारण 13-14 वर्षाच्या ज्या मुली असतात त्या मुलींमध्ये हा विकार आढळतो. तीव्र भावनांचा उद्वेग झाल्यानंतर अशा मुली असं रूप पांघरून येतात आमच्याकडे येताना, की जिला काहीतरी असं झालंय की आता हिला व्हेंटिलेटरवर टाकायची गरज आहे की काय, असं वाटावं लोकांना. अशा परिस्थितीमध्ये मुलं आमच्याकडे येतात. मग काही नाही, सगळ्यांना बाहेर काढतो, सगळ्या पेशंटच्या रिलेटिव्हनी बाहेर जा असं सांगायचं. आणि सांगून झाल्यानंतर त्या मुलीच्या फक्त कानात सांगायचं, तू नाटक करतेस हे मला माहिती आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग. सांगितला नाहीस तर 4 दिवस ऍडमिट करून ठेवणार. एवढं सांगितलं की ती, सांगतो लगेच, मी पालकांना बोलवणार नाही आतमध्ये, तुझं काय असेल ते वेळ घे, पण मला 2 मिनिटं 3 मिनिटं वेळ आहे, त्याच्यावर काय मी तुला देणार नाही. असं सांगितलं की ती मुलगी धडाधडा काय असेल ते सांगायला लागते. ह्याच्याही वर असतात की जनरली तुम्हाला पण सांगून ठेवतो की हे पॅनिक अटॅक्स असतात. या पॅनिक अटॅकमध्ये बऱ्याच वेळा मुलीच असतात, आणि याच वयातल्या असतात, साधारण 18 वर्षाच्या आतल्या. आणि त्यांच्यामध्ये जर तुम्हाला कॉमन लक्षण बघायचं असेल तर ते म्हणजे काय, तर त्यांना असं वाटत असतं, मांजराला कसं आपण म्हणतो की मांजराला असं वाटत असतं की आपण डोळे मिटलेत म्हणजे जग आपल्याला बघत नाही. तशा पद्धतीत त्यांची सगळी लक्षणं इतकी विचित्र असतात
पण त्याच्याबरोबर एक लक्षण कॉमन असतं, की आपण डोळे घट्ट मिटून घेतात असे, घट्ट मिटलेले असतात. मग त्याला तुम्ही डोळ्याची पापणी वरची वर करायला जा, नाही, ते जोरात दाबून धरणार. किती जरी ओढलं तरी ते स्वतःहून दाबतात. जो माणूस मेंदूची लक्षणं दाखवेल, त्याला पापण्यावर कंट्रोल असेल का? त्या लूज पडलेल्या असतील, बरोबर आहे. पण इथे मात्र तसं नसतं. ह्या केसमध्ये काय असतं, घट्ट डोळे मिटून ठेवलेले असतात. त्यांना काय वाटत असतं, मी काय करते ते कोण बघत नाहीये. अलग अलग किंवा बघू नये, म्हणजे मी बघत नाहीये ना, मग कोणालाच दिसत नाहीये. आलं का लक्षात? या कॅटेगरीमध्ये ते वागत असतात. तर अशा केसेसमध्ये हे जर टिपिकल लक्षण असेल, तुमच्याकडे सुद्धा कधी जर आलं, तर या केसमध्ये काय करायचं आहे, तर मॅक्झिमम लोकांना तिथून आधी बाहेर काढायचं आहे. तिथे अर्थात हे सगळं डॉक्टर चांगलं करू शकतो, कारण तो ऑथोराइज पर्सन आहे. परंतु सांगतो की जेव्हा अशी भीतीदायक गोष्ट आपल्यासमोर काहीतरी घडतीये, मग त्याचं आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की हे खरंच भीतीदायक आहे की नाहीये. जर हे लक्षण असेल तर समजून जा, घाबरण्याची गरज नाही. शांततेनं त्याला उचला, डॉक्टरकडे न्या, डॉक्टर काय करायचं ते बघतील पुढे मागे. अशा व्यक्ती पण मी बघितलेल्या आहेत की जे एवढं सांगून सुद्धा काही बोलत नाहीत. मग काय करायचं, इथे त्याच्या नाकाच्या शेंड्याच्या आतमध्ये चिमट्यानं धरायचं आणि जोरात दाबायचं. इतक्या जोरात की कळवळून उठली पाहिजे. उठते आणि व्यवस्थित होते त्याच्यानंतर. मी अशी पण केस बघितलेली आहे, जिला 2 दिवस उपाशी ठेवलेला हॉस्पिटलमध्ये. बाकी काही झालेलं नाहीये तिला. कारण नातेवाईक एवढे भयंकर त्रास देत होते, की काय विचारायची सोय नाही. डॉक्टरना तुम्हाला काय कळतंय की नाही, नाहीतर सिटी स्कॅन करूया, अजून काय करूया, अजून काय करूया. आणि ती मुलगी काय बाहेर यायला तयार नाही. आमचे सर होते, त्यांनी सांगितलं बाकी काही तिला झालेलं नाहीये, फक्त पोटात गडबड आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. 2 दिवस आपण तिला काही खायला द्यायचं नाहीये, एवढं मात्र लक्षात ठेवा. कदाचित जर हे वाढलं तर आपल्याला पोटाचं ऑपरेशन पण करायला लागू शकतं. 2 दिवस तिला काही खायला द्यायचं नाही. आणि तिच्या कानात जाऊन फक्त एवढंच सांगायचं, की तुला जर खाऊ हवा असेल तर हे ढोंग सोडायचं, उठून बसायचं आणि व्यवस्थित जेवण मागायचं, की तुला खायला मिळेल. तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही. 2 दिवस ती मुलगी उपाशी राहिली. तिसऱ्या दिवशी तिला सांगितलं, नाही आता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या, तिचं पोट फाडल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. मग तिसऱ्या दिवशी ती मुलगी उठून बसली आणि मला आता बरं वाटतंय म्हणून सांगितलं. म्हणजे ही कितपत असू शकते याचं तुम्हाला हे दिलं. ह्याला म्हणतात हिस्टेरिया किंवा काय ऑब्सेसिव्ह, ह्याच्यात काय म्हणतो आपण त्याला, कन्व्हर्जन डिसऑर्डर. आता याच्यामध्ये लिहिताना डॉक्टर लोक बरेच वेगवेगळे शब्द लिहित असतात. तुम्ही जर कधी याच्यावर बघितलं, पेपरवर, केस पेपरवर, तर कारण काय असतं, तर लोक उगाच काय म्हणतात, पेशंटला त्रास देऊ शकतात. नाही, हा हेच आहे, वेडी आहे ती. आता न्यूरोसिस सारखा आजार बरा होणारा आहे, बरोबर आहे ना. हा काही परमनंट राहणार आहे का? तर नाही राहणार आहे. मग त्याला वेडा हे लेबल देऊन लोक त्रास देऊ शकतात. तसं होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कन्व्हर्जन ऑर डिसऑर्डर दिसेल, हिस्टेरिया असं लिहिलेलं दिसेल, अँझायटी डिसऑर्डर लिहिलेलं दिसेल. आलं का लक्षात? स्पेसिफिक डायग्नोसिस लिहायला जात नाही, मुद्दाम लिहित नाहीत. हे लक्षात घ्या. समजलेलं असतं काय आहे ते, परंतु हे लोकांना लेबल केलं जाऊ नये म्हणून काही गोष्टी ह्या लपवलेल्या असतात. पुढे ह्या सर्व परिवर्तनात्मक विकृती आहेत. नंतर या मानसिक विकृतीचे रूपांतर परिवर्तन विकृतीमध्ये झालेले असते. यू कॅन हील युअर लाईफ हे लुईस हेल यांचे पुस्तक आहे. लुईस हेल, यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये या आजाराचं वर्णन दिलेलं आहे. चौथी आहे वियोजनात्मक विकृती किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर. आता बघितली आपण कुठली, कन्व्हर्जन डिसऑर्डर, आणि आता कुठली बघतो आहोत, डिसोसिएटिव्ह किंवा विच्छेदक विकृती किंवा
मनोकायिक आजार. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय असतं. मगाशी जे म्हटलं मी की याच कॅटेगरी, मगाशी तुम्हाला कसं सांगितलं की मनाचा संबंध शरीरामध्ये असतो, म्हणजे मनाच्या विकृतीचं काय दर्शन शरीरामधून घडतं. हे मी तुम्हाला मगाशी विकृतीमध्ये कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणून सांगितलं. आता जे दिसतंय ते पण तसंच आहे, परंतु दोघांमध्ये कसा फरक आहे बघा. विच्छेदक विकृती किंवा मनोकायिक आजार असं याला म्हणतात. शरीरापेक्षा मानसिक जडणघडणीशी याचा जास्त संबंध असतो. हा आजार शारीरिक असण्यापेक्षा अधिक प्रमाणात मानसिक असतो. या प्रकारामध्ये व्यक्ती स्वतःचे अस्तित्वच नाकारते. स्वतःचे अस्तित्वच नाकारते, स्वतःला पूर्णपणे विसरते, ब्लँक होते, स्वतःला न ओळखणे हा प्रकार यामध्ये घडतो. आता कसं, तिथे व्यक्ती स्वतःला स्वतःपासून अलग करते, म्हणजे वियोजन करते, म्हणून याला वियोजनात्मक विकृती असे म्हणतात. हा बदल काही काळापुरता असतो. अति ताणामुळे होणारा हा एक प्रकारचा न्यूरोसिस आहे. तुम्हाला कधी बघण्यात आलं असेल की नाही माहिती नाही, पण मला मात्र नेहमी हे प्रकार सहन करावे लागतात. मी मागे पण तुम्हाला एक उदाहरण दिलेलं की मला असं होतं की कुठेतरी शेजारी पाजारी किंवा मी व्हिजिटला जातो, तिथे कुठेतरी डेथ झालेली असते आणि त्या डेथमध्ये मला बोलवलेलं असतं व्हिजिटला. डॉक्टर तुम्ही कुठून तरी ते पोस्टमार्टम केलेलं असतं, ते घेऊन येणार असतात, मग बायकोला सांगितलेलंच नसतं आणि मग तिथे काहीतरी गडबड होऊ नये म्हणून डॉक्टरला बोलवतात. मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळे काय असतात, कॉन्सिक्वेन्सेस घडत असतात. अचानकपणे जेव्हा तिला ताण येतो, त्यावेळी ती व्यक्ती काहीही न बोलता ब्लँक होते. म्हणजे त्याला रडायलाही सुचत नाही, त्याला हसायलाही सुचत नाही, बोलायलाही सुचत नाही. तिला जर तुझं नाव काय म्हणून विचारलं, आज तारीख किती आहे, काहीही सुचत नाही, पण ती बोलत असते. पाणी घे म्हटलं की पाणी घेत असते, जोराजोरात श्वास टाकत असते. अशा केस मी बघितलेले आहेत. तर या या परिस्थितीमध्ये काय होतं, तर वियोजन होतं, म्हणजे स्वतःचं अस्तित्वच अशा व्यक्ती काही काळापुरत्या विसरतात. याच एक उदाहरण म्हणजे लक्षात ठेवण्याजोगं म्हणजे शाहरुख खानची बहीण ह्या डिसऑर्डर मध्ये होती. ती तिच्या वडिलांचा मृत्यू ती सहनच करू शकली नाही. ती हा. वडील वारल्यानंतर ती पाहिली, रडली नाही, काही नाही, ती चक्कर येऊन पडली हा. आणि तिच्यामध्ये परमनंटली बदल झाले. ती त्याच्यातून बाहेरच आली नाही पुढचे 20 वर्ष 25 वर्ष. हा. असं होतं. तर हा टिपिकल वियोजनात्मक विकृती आहे. हा हा एक प्रकारचा न्यूरोसिस काही काळापुरता असतो. हा जो बदल असतो तो काही काळापुरता असतो, थोड्या दिवसानंतर हा जातो. आय टी क्षेत्रामधल्या लोकांना सुद्धा हा आता आजार दिसायला लागलेला आहे. आय टी क्षेत्रामध्ये जे काम करतायत त्यांच्यामध्ये कामाचा प्रचंड ताण, वरिष्ठांनी दिलेले कामाचे प्रचंड टेन्शन, यामुळे काही काळापुरते वियोजन घडावे ही मनाची तीव्र इच्छा, याच्यामुळे वियोजन घडून येतं. असा असा काही काळ तो स्वतःला विसरतो, आठवतच नाही की आपल्याला काय होतंय. ही वियोजनात्मक विकृती दिसू लागलेली आहे. मनावरचा अतिताण हे याचे मूळ कारण आहे. याची आणखीही काही कारणे आहेत. उदाहरणार्थ, बाल्यावस्थेत आई-वडिलांची ताटातूट होणे, पालक-पालक संबंधामध्ये कटुता असणे, पालकांकडून केला जाणारा छळ, ही सर्व वियोजनात्मक विकृतीची कारणं म्हणून समोर आलेली आहेत. या कारणांमुळे वियोजनात्मक विकृती निर्माण होऊ शकते. पुढे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, 5वी, किंवा अनिवार्य विचार विकृती, कृती विकृती. अनिवार्य विचार कृती विकृती किंवा कॉम्पल्सिव्ह ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात, OCD. असे डॉक्टर क्लुप्त्या लढवत असतात. पेपरवर लिहायचं कसं, OCD.
म्हणजे शोधत बसा काय ते. गुगलनं सांगितलं तर सांगितलं, नाही सांगितलं तर बरं आहे. पण पेशंटला मानसिक आजार आहे असं दाखवून द्यायचं नाही, जेणेकरून तो समाजामध्ये त्याला कोण बहिष्कृत करणार नाही किंवा त्याला लांछन असं वाटणार नाही. या विकृतीला जनरल भाषेमध्ये मंत्रचळ असं नाव आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असाल की करोनामध्ये लोक हात धुवायला शिकली, पण एवढी शिकली की त्यांना श्वास घ्यायची सुद्धा फुरसत राहिली नाही, एवढे हात धुणारे लोक मी बघितलेले आहेत. हाताची सालडी गेली, पूर्ण लाल झाले, तरी सुद्धा लोक हात धुवायला काय सोडेना. इतके प्रकारात ते हात धुवायला लागले. असे काही लोक होते. मग ह्याला काय म्हणायचं? मंत्रचळ. अं, हे नाव आहे. मनात येऊ नये असा विचार मनात वारंवार येत राहतो आणि तो विचार मनाला वेढा देऊन बसतो, छळतो. हा पछाडणारा विचार असतो. विशिष्ट कृती पुन्हा पुन्हा करण्याची तीव्र प्रवृत्ती निर्माण होते. ओसीडी कशा कशात असते? ओसीडी इतकी भयंकर असते, विचित्र असते. म्हणजे हा हात धुणे हा एक प्रकार, आणि जो मॅक्झिमम वेळा कुठे सापडतो? बायकांमध्ये सापडतो. म्हणजे स्वच्छता ही इतकी टोकाला गेलेली असते काही बायकांमध्ये की त्यांना म्हणजे काय, आता स्वयंपाकघरात सुद्धा तुम्हाला काही कुठल्या गोष्टीला हात लावलेला सुद्धा चालत नाही. पोरे मॅडम हसतायत, बघा बुवा. तर दुसऱ्या कोणीच हात लावायचा नाही. हात लावला की ते धुवायला गेलंच म्हणून समजा. नशीब कोणीतरी नवऱ्याला शेक हँड केला तर त्याला धुवून आणत नाही बाथरूम मध्ये नेऊन. एवढंच शिल्लक राहिलेलं असतं. इतकं ते स्वच्छता हा कॅटेगरी त्यांनी घेतलेली असते मनात. असे मी एक एक दोन पेशंट बघितले. त्यानंतर अजून एक पेशंट असतात की त्यांना कुठलंही देऊळ दिसू दे, काहीही कुठल्याही स्वरूपाचं दिसू दे, त्यांना असं केल्याशिवाय चैनच पडत नाही. माझा एक मित्र होता, आहे म्हणजे, आणि त्याला ही इतकी विकृती, म्हणजे तो, आम्ही भर ट्रॅफिक मध्ये आहोत, गाडी चालवतोय पठ्ठ्या, आणि गाडीचं स्टेअरिंग सोडून, अरे किती वेळा करशील म्हटलं, एक दोनदा ठीक आहे, पण इथे स्टेअरिंग सोडलंस तर समोरच्याला ठोकशील ना तू. पण नाहीच. त्याला म्हणाल तो, मला चैनच पडणार नाही म्हणाला. मला चैन पडतच नाही. जर मला काहीतरी दिसलं आजूबाजूला जे देवास्वरूप काहीतरी आहे, तर मला असं करावंच लागतं, आणि हे ऑटोमॅटिकच होतं म्हणलं माझ्याकडनं. मला काय आणखी करतोय असं वाटतच नाही. आता ह्याला म्हणतात ओसीडी. ओके. छळणारा विचार असतो. कृती केल्याशिवाय त्या व्यक्तीला चैनच पडत नाही, म्हणून ती व्यक्ती पुन्हा पुन्हा कृती करत राहते. याला मंत्रचळ किंवा ओसीडी असं म्हणतात. उदाहरणार्थ सतत हात धुणे, स्वच्छता करणे, अतिस्वच्छता, हे सगळं याच्यात येतं. पुढे, उन्माद किंवा हिस्टेरिया. मनुष्याला याचे झटके किंवा अटॅक येतात. 2-3 महिने टिकतात व पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी जातात. तसे पुन्हा परतही येतात. याचे अनेक प्रकार आहेत. ही मज्जा विकृतीमध्येच मोडते. लक्षण: कारण नसताना अति बडबड करणे, असंबद्ध बडबड, अस्वस्थता, अति शारीरिक हालचाल, उदाहरणार्थ नखे कुरतडणे, पायाची किंवा हाताची हालचाल करत राहणे, अस्वस्थपणे येऱ्याझाऱ्या घालत राहणे, चिडचिडेपणा करणे, अवाजवी आनंदाचे प्रदर्शन करणे, अति खर्चिकपणा, संयमाचा अभाव. अशा व्यक्ती स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या हत्येला सुद्धा कारणीभूत होऊ शकतात. आता हिस्टेरिया हा ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स आहेत खरं सांगायचं तर. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात ज्या मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की 13-14 वर्षाच्या मुलींमध्ये हे दिसते गोष्ट. ही सुद्धा सायक्लिक असू शकते. दर 2 महिन्यानं 3 महिन्यानंतर होणारं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हिस्टेरिया म्हणतो. परंतु जर ती ठराविक कालावधीपुरती आहे, थोड्या वेळापुरती आहे, त्यानंतर ती निघून जाते, परत येत नाहीये, तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? अँझायटी डिसऑर्डर मध्ये पण टाकू शकतो किंवा कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये टाकू शकतो. परंतु ज्यांना सायक्लिक आहे, वारंवार होत आहे, अशामध्ये आपण काय म्हणणार? हिस्टेरिया म्हणणार. आलं लक्षात?
बरं, त्याच्याबरोबर काय बघायला लागेल, तर त्यांचं अटेन्शन ग्रॅब करण्याची हे आहे का, सवय आहे का त्याच्यामधून. तर त्याला आपण कशात टाकणार, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर त्याच्यामध्ये घेणार. अशा पद्धतीत त्याच्यामध्ये काय म्हणतात, थोडा थोडा फरक आहे. त्यानुसार त्याला काउन्सिलिंग वेगवेगळ्या प्रकारे करावं लागतं, मुळातली कारणं शोधावी लागतात, त्या कारणांचं निर्मूलन करावं लागतं. मॅक्झिमम वेळा या केसेस ज्या असतात, या काउन्सेलरनं उत्तम काउन्सेलिंग केलं तर या केसेस सुटतात. आणि काउन्सेलरचं काउन्सेलिंग हे नुसतं व्यक्तिपुरतं मर्यादित नसावं. या केसेसमध्ये त्याच्या भोवतालची जी परिस्थिती असते त्याच्यामध्येच एखादं कारण दडलेलं असतं, ते कारण शोधून त्याच्या वातावरणातले जेवढे माणसं आहेत त्या सर्वांचं काउन्सेलिंग करणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे समुपदेशकानं या सगळ्याची काळजी घ्यायची आहे. 1 मिनिट थांबा हा. माझी बॅटरी संपत आली, चार्जिंगला फक्त फोन लावतो. दिसतोय का? आवाज येतोय? हो सर, येतो. ओके. हम्म. तर आता आपण जे बघितले ते सगळे काय होते, न्यूरोसिस होते. आणि न्यूरोसिस पेक्षाही गंभीर स्वरूपाचा एक आपण बघणार आहोत, ते म्हणजे सायकोसिस. आता हे जर बघितलं तुम्ही, तर आपण कुठल्या दृष्टीने बघतो आहोत, तर क्लिनिकल सायकोलॉजी बघतो आपण. अलग का लक्षात? म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये बाकी सगळ्या गोष्टी न ठेवता, म्हणजे आपल्याला हे नाही ठेवलं, काय सांगा, कुठली सायकोलॉजी म्हणणार आपण त्याला, इंडस्ट्रियल सायकोलॉजी नाही ठेवली, पण आपल्याला क्लिनिकल सायकोलॉजी त्यातलेही हे दोन पार्ट ठेवले. कुठले? न्यूरोसिस आणि सायकोसिस. बरोबर. त्याबरोबर काय म्हणजे हे असं कशाला ठेवलंय, तर जेव्हा आपण समाजात काम करणार आहोत, मॅक्झिमम योगा टीचर हा कुठे स्वतःचे क्लासेस घेईल किंवा लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करेल, अशा पद्धतीत विचार करून आपल्या सिलेबसमध्ये हा गोष्ट घातलेली आहे की समाजामध्ये अशा विकृती जर आपल्याला दिसल्या तर आपल्याला त्याच्याबरोबर त्यांचं निदान करायला किंवा त्याला समायोजन करण्यासाठी मदत करायला उपयोग होऊ शकतो. ओके, चला पुढे. सायकोसिस. सायकोसिस म्हणजे मनोविक्षिप्त जन्य विकृती. मराठीत मनोविक्षिप्त जन्य विकृती. इथे शब्द काय आलाय? विक्षिप्त. विक्षिप्त आपल्याकडे भूमी सांगितलेली आहे, बरोबर आहे ना? चित्तविकृती, मनोविक्षिप्त जन्य चित्तविकृती न्यूरोसिस पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाची असते. याला काय म्हटलंय? गंभीर स्वरूपाचा आजार म्हटलेला आहे न्यूरोसिस पेक्षा. न्यूरोसिस आणि याच्यात फरक काय काय असतो, तर एक म्हणजे न्यूरोसिस हा कमी गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि सायकोसिस हा जास्त गंभीर स्वरूपाचा आजार आहे. न्यूरोसिस थोड्याशा औषधानं आणि काउन्सिलिंगनं बरा होतो आणि सायकोसिस मात्र दीर्घकाळ टिकणारा आजार आहे किंवा बरा होत नाही बऱ्याच केसेसमध्ये. न्यूरोसिस औषधी किंवा इतर उपायांनी बरा होतो, मात्र सायकोसिस बरे होणे फार अवघड असते. आता चेतापेशींच्या रचनेत बदल झाल्यामुळे ही विकृती उत्पन्न होते. आपल्याकडे जे हे असतात, न्यूरॉन्स असतात, त्यांच्यामध्ये काय होत असतं, एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असतं किंवा ठराविक ग्रुप ऑफ न्यूरॉन्स हे एक ठराविक गोष्ट करण्यासाठी
नियुक्त केलेले असतात आणि त्यांचा ग्रुप आपल्याकडे व्यवस्थित काम करून आपल्याला एक ठराविक ज्ञान घडवून देत असतो किंवा ठराविक स्वरूपाचा बोध घडवून देत असतो. तर याच्यामध्ये काही जर विकृती निर्माण झाली की जो आजार होतो त्याला आपण सायकोसिस असं म्हणतो. तर चेतापेशींच्या रचनेत बदल झाल्यामुळे सायकोसिस हा आजार होतो. बऱ्याच वेळा सायकोसिस हा जन्मतःच असू शकतो, कारण चेतापेशींमध्ये विकृती निर्माण झाली आहे. सायकोसिस बरा होणे अवघड आहे, फक्त त्याचे परिणाम अधिक तीव्र होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. मानसिक कारणामुळे व्यक्तिमत्वाच्या घटनेमध्ये गंभीर बदल होतात आणि चेतासंस्थांमध्ये विकृती निर्माण होते. काही जणांमध्ये काय होतं, अनेक दिवस जर केमिकल लोचा झाला तर चेतापेशी स्वतःच काय बदल घडवून आणतात. त्यांची संरचना बदलायला लागते आणि ती संरचना जर विकृतरित्या बदलली तर हा न्यूरोसिसचा आजार कन्व्हर्ट होऊन सायकोसिसमध्ये जातो आणि हा जो बदल झालेला असतो रचनेमधला तो परमनंट स्वरूपाचा असतो. त्यामुळे हा बदल परत रिव्हर्ट होणं फार कठीण असतं. व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो अत्यंत टोकाचा बदल दिसून येतो त्यावरून ही विकृती लक्षात येते. सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा याचे वर्तन अत्यंत टोकाचे असते, गंभीर स्वरूपाचे असते. व्यक्तीचे वर्तन, बुद्धिमत्ता, भावना, सामाजिक संबंध यामध्ये पराकोटीचे विषम आयोजन झालेले दिसते. ती व्यक्ती बाह्य परिस्थितीशी अजिबात जुळवून घेत नाही. बाह्य वातावरणाशी समायोजन करण्यासाठी अक्षम असते पूर्णपणे आणि खूप वेळा प्रयत्न करूनही याच्यामध्ये लोकांना काय येतं, अपयश येतं. तेव्हा समजून जायचं की ही सायकोसिस आहे, हा न्यूरोसिस नाहीये. आणि मग काय करायचं, तर त्याला बदलायचा प्रयत्न करायचा नाही. आहे तसा ऍक्सेप्ट कसा करता येईल हे बघायला लागतं. आणि याच्यासाठी कोणाचं काउन्सिलिंग करावं लागेल? कुटुंबाचं कोणाचं? कुटुंबाचं counseling. नाही, ऐकायला नाही आलं. फॅमिलीचं, कुटुंबाचं. हा, फॅमिलीचं कॉन्सेप्ट. हा, पूर्ण ज्यांच्या घरात हा पेशंट आहे त्या सर्व लोकांचं काउन्सिलिंग करावं लागतं. त्यांना तो आहे तसा ऍक्सेप्ट करायला शिकवावं लागतं. अशा व्यक्ती सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असतात. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असतात. स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा ते हानी करू शकतात आणि समाजातल्या इतर लोकांना सुद्धा. कुटुंबाच्या किंवा समाजाच्या दृष्टीने असे लोक ओझे असतात. अशा लोकांसाठी बऱ्याच वेळेला असायलम वगैरे बांधलेली आहेत, कारण हे समाजामध्ये राहण्यासाठी अपात्र असतात. सामाजिक नियम ते पाळतच नसतात, त्यामुळे समाजासाठी घातक असतात. कायद्यानेही अशा व्यक्तींना विकृत ठरवलेले असते. तेव्हा वेळीच उपचार केले नाही तर अशा व्यक्तींची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते आणि मग जवळच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करायला लागू शकतो. वेळीच उपचार करून सुद्धा सायकोसिस पूर्ण बरा होत नाही. त्याला केवळ नियंत्रणात ठेवता येऊ शकते. आलं लक्षात? चालेल. आता आपण किती झाले, वाजलेत 8:55. एक विकार घेऊ शकतो का थांबायचं? घ्या नको, सर. थांबूया. किती वेळ लागेल? आहे, मोठा आहे थोडा. उद्याच घ्या. हा, मग उद्याच घेऊया, थांबूया. समजलंय ना? न्यूरोसिस म्हणजे आपण सुरुवात स्ट्रेस पासून झाली. स्ट्रेस नंतर कुठलं दुसरं? स्ट्रेस जर वारंवार येत राहिला तर काय येतं? फ्रस्ट्रेशन. फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन सुद्धा जास्ती दिवस असणे ही सुरुवात डिप्रेशन. कशाची असते? डिप्रेशनची असते. बरोबर आहे. त्यानंतर आपण मानसिक विकृतीचे गोष्टी बघायला सुरुवात केली आणि मानसिक विकृतीमध्ये आपण काय काय बघितले, तर 2 प्रकार बघितले. एक न्यूरोसिस आणि दुसरा सायकोसिस. आणि दोघांमधला फरक सुद्धा कधी कधी विचारला जाऊ शकतो. तर फरक आपल्याला सांगता आला पाहिजे.
न्यूरोसिस मध्ये आपण योगोपचार देऊ शकतो, पण सायकोसिस मध्ये योगोपचार देऊ शकतो का? हो हो, देता येतात, परंतु पेशंटला आधी कंट्रोल केला पाहिजे. औषधं देऊन आधी कंट्रोल केला पाहिजे, म्हणजे आहे नियंत्रणात सायकोसिस ऑर्डर आणला पाहिजे. आणि हा नियंत्रणात आणल्यानंतर कसं आहे, ही मज्जा विकृती आहे ना. मज्जेमध्ये म्हणजे थोडक्यात चेतापेशी ज्या आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत, त्यांचं माल फॉर्मेशन झालेलं आहे या केसमध्ये. मग त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये काही गोष्टी या ट्रिगर करणाऱ्या असतात, या आपण थांबवू शकतो किंवा त्यांना काम डाऊन करण्यासाठी हेल्प करू शकतो. किंवा असे पेशंट जे असतात, मी बघितलेले आहेत, की ते सुरुवातीला आधी सांगतात किंवा की बाबा आता माझ्यामध्ये असे काहीतरी बदल, त्यांच्यामध्ये काय असतो, तर आवरा असतो. आवरा म्हणतात त्याला. आवरा म्हणजे काय, तर मानसिक विकृती पुढे घडणार आहे याची पूर्वसूचना त्यांना मिळत असते. मेंदूमधला बिघाड हे अगोदर सांगत असतो त्यांना, की आता शॉर्ट सर्किट होतंय, काही स्वरूपात व्होल्टेज यायला लागलेलं आहे. आता हे जास्ती झालं की मी परत मागच्यासारखं काहीतरी लोकांना करेन, हे त्यांना जाणवायला लागलेलं असतं. मग हा जो आवरा असतो, हा आपण व्यवस्थित त्यांना समजावून देऊ शकतो. अशा जर व्यक्ती आपल्याला मिळाल्या तर मग काय करता येईल, तर त्यांना अगोदरच औषधांचा डोस वाढवून देता येईल, जेणेकरून त्यांचा पुढे येणारा अटॅक हा थांबवता येतो. तर अशा काही विकृती असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला म्हणजे हेल्प मिळू शकते आपल्या ह्याच्यामुळे, योगामुळे. किंवा त्यांच्या ज्या सुरुवात जी झालेली असते, विशेषतः त्याची सुरुवात कशी आहे, तर मी सांगितलं तसं, की अनेक वेळा केमिकल कॉम्पोजिशन बदललं आणि बदल होऊन होऊन काय झालं, तर म्हणजे न्यूरॉन्स जे आहेत त्यांची असेंब्ली बदलली, असं झालेलं आहे त्यांच्यामध्ये. मग परत आणि जी वाढू तरी नाही ना, परत जर समजा केमिकल कॉम्पोजिशन बदलत असेल, जास्तीच विकृत होत असेल, ते तरी आपण नक्कीच थांबवू शकतो, कारण आपण पॅरासिम्पथेटिक ऍक्टिव्हिटी वाढवतो आहोत अशा पेशंटमध्ये. तर निदान त्यानं तरी आपण यांचं पुढे आणि विकृत होण्याचं प्रमाण कमी करू शकतो, हे नक्कीच आहे. प्लस त्यांची तीव्रता जी असते ती पण आपल्याला कमी करण्यासाठी योगाची मदत घेता येईल, असं मला वाटतं. कारण याच्यावर अजून संशोधन होऊन ते काय वर आलेल्या सांगतोय मी गोष्टी असं नाही आहे. पण हे आता कॉमन सेन्स आहे, ज्याच्यामधून आपण वैज्ञानिकदृष्ट्या एवढ्या तरी गोष्टी आपल्या योगातनं मिळाल्यात हे आपल्याला माहिती आहे. तर फरक लक्षात आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. न्यूरोसिस आणि सायकोसिस याच्यामधला फरक काय आहे ते विचारलं जाऊ शकतो. 4 तरी पॉइंट आपल्याला लिहिता आले पाहिजेत. बरोबर? ठीक आहे. इकडे मी 6 गोष्टी सांगितल्या न्यूरोसिस मधल्या. एका पाठोपाठ एक 6 गोष्टी आपण बघितल्या. आता ह्याच्यामध्ये पण 6च आहेत वाटतं. सायकोसिस मध्ये पण 6च आहेत. नाही, 5च आहेत. 5. 5च आहेत. हो. ठीक आहे, ते आपण उद्या बघू. ठीक आहे, थांबूया मग. हरिओम सर्वांना. हरिओम.